बदलापूरमधील घटनेनंतर सिन्नर तालुक्यातील वावी गावातील 4.5 वर्षीय चिमुकलीवर सुद्धा अत्याचार करण्यात आला। आता हे दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु हे दोन्ही गुन्हेगार जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर त्यांना कशी शिक्षा झाली असती याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काऱ्यांना चौरंगा किंवा चौरंग ही शिक्षा दिली जायची। या शिक्षेअंतर्गत गुन्हेगाराचे हातपाय हे कापले जायचे आणि त्याच्या जखमा ह्या तेलामध्ये तळल्या जायच्या। आता त्यांच्या जखमा तडल्याने त्यांच्या नसा बंद व्हायच्या आणि त्यांचा रक्तस्राव सुद्धा थांबून जायचा। त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे मृत्यूदंड देत नव्हते, त्यांचे फक्त हातपाय कापून त्यांना चौरंगा ही शिक्षा द्यायचे। आता हे गुन्हेगार दुसऱ्यांसाठी उदाहरण बनायचे की तुम्ही जर आमच्यासारखा गुन्हा केला तर तुमची सुद्धा हीच अवस्था व्हायची। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या शिक्षेमुळे कोणाचीच महिलांकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत व्हायची नाही। हल्लीच्या